नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्ही जर का नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा. बघा, शिक्षक भरती व पवित्र पोर्टल अपडेट आपण बघणार आहोत. सेकंड फेज अपडेट. सेकंड फेजच्या माध्यमातून संस्था पोर्टलला जागा देत आहे. त्यापैकी किती संस्थांनी जागा दिल्या, किती संस्था आहेत, किती जागा अपलोड झाल्या, ह्या सर्व गोष्टींची चर्चा आणि सोबतच थर्ड टेट अपडेट टेट 3 2025मध्ये होणारी त्याच्याबद्दल काय अपडेट आहे ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती तुम्हाला निश्चितच कळेल. तत्पूर्वी तुम्ही जर का थर्ड टेट 2025मध्ये होणाऱ्या थर्ड टेटची तयारी करत असाल तर आपण गुरुजी बॅच 2.0 लॉन्च केलेली आहे. प्रवेश देणे सुरू आहे. 95% प्लस या बॅचमध्ये तुम्हाला ऑफ मिळत आहे आणि 2022मध्ये 1027 प्लस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲपच्या लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. या बॅचमध्ये तुम्हाला या वर्षातील ही सर्वात मोठी ऑफर आहे. कोर्स फी फक्त 999 रुपये आहे आणि 999 रुपयात सर्व विषयांचे नियमित लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर मिळेल. 50 प्लस टेस्ट पेपर व 50 प्लस सोल्युशन पेपर मिळेल. सर्व पुस्तके व संपूर्ण अभ्यास साहित्य बॅचसोबत मोफत मिळेल. TITच्या IBPS पॅटर्ननुसार दररोज सराव पेपर होईल. सर्व घटक उपघटकानुसार IBPS पॅटर्ननुसार नियमित सराव पेपरसुद्धा होईल. संपूर्ण बॅच लाईव्ह आणि रेकॉर्ड स्वरूपात आहे. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ईबुक्स, PDFs सोबत मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी. परीक्षा पुढे गेल्यास कालावधी वाढवूनसुद्धा मिळेल. मित्रांनो बघा, ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. लक्ष द्या, प्रत्येकानं स्क्रीनवर तुम्हाला काय बघायला मिळत आहे त्याच्यात थोडंसं लक्ष द्या. आता बघा इथे कशा प्रकारे ह्या ठिकाणी जागा पोर्टलला अपलोड होत आहेत ते आपण बघूया. पहा, अनुक्रमांक पहिला कॉलम लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय म्हणत आहे की नंतर विभाग दिला आहे, नंतर विभागानंतर जिल्हा आणि नंतर बिगर अल्पसंख्याक संस्था, नंतर धार्मिक अल्पसंख्याक संस्था, भाषिक अल्पसंख्याक संस्था, एकूण संस्था. पहिल्या टप्प्यात सहभागी संस्थांची संख्या, पुढे शिक्षणाधिकारी स्तरावर बिंदू नामावली तपासलेल्या संस्थांची संख्या, नंतर शिक्षणाधिकारी स्तरावर बिंदू नामावली तपासणीसाठी प्राप्त झालेल्या संस्थांची संख्या म्हणजे तपासणी सुरू असलेल्या, सहाय्यक आयुक्त मावक स्तरावर बिंदू नामावली तपासणी पूर्ण झालेल्या संस्थांची संख्या, पुढे सहाय्यक आयुक्त मावक बिंदू नामावली तपासणीसाठी प्राप्त झालेल्या संस्थांची संख्या म्हणजे सुरू असलेल्या, सहाय्यक आयुक्त मावक स्तरावर बिंदू नामावली तपासणी पूर्ण झालेल्या संस्थातील रिक्त पदांची संख्या, पवित्र पोर्टलवर फेज 2 साठी रोस्टर केलेल्या संस्थांची संख्या. आता इकडे सगळं आपण जाणून घेऊया. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. बघा ह्या ठिकाणी इथे काय दिलं आहे सर, अनुक्रमांक दिलेला आहे. बघा इथे काय म्हणू आपण तर अनुक्रमांक आहे. आता लक्ष द्या. तर अनुक्रमांक बघत असताना पहिल्यांदा आता आपण हेही बघूया की विभाग कोणता आहे तर अमरावती आणि जिल्हा अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि खाली टोटल दिलेला आहे. बघा बिगर अल्पसंख्याक संख्या कॉलम 4 मध्ये बघा, याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये 484, अकोला 307, बुलढाणा 339, वाशिम 243, यवतमाळ 435. तर अशा टोटल झालेली आहे बिगर अल्पसंख्याक संस्था. 1808 झालेल्या आहे. धार्मिक अल्पसंख्याक संस्था कॉलम 5 मध्ये बघा, 71 प्लस 58, 65, 33 आणि 54 अशा 281 झालेल्या आहे. म्हणजे आहेत पूर्ण. अमरावती विभागाची गोष्ट करतोय आपण या ठिकाणी, संपूर्ण महाराष्ट्राची गोष्ट करत नाही आहोत. त्याच्यानंतर बघा कॉलम 6 बघा, भाषिक अल्पसंख्याक संस्था, याच्यामध्ये 22, 29 प्लस 15 प्लस 14 असे म्हणजे प्लस 11 असे एकूण किती 91 झालेले आहे. आणि ह्या सगळ्या म्हणजे बिगर अल्पसंख्याक
कॉलम 4, 5, 6 ह्यांची टोटल आपण 7मध्ये बघतो म्हटलं तर एकूण संस्था लक्षात घ्या. एकूण संस्था आहे बघा, अमरावतीमध्ये टोटल झाल्या 577, अकोल्यामध्ये 394, बुलढाण्यामध्ये 419, वाशिममध्ये 287, यवतमाळमध्ये 503. अशा फक्त निव्वळ अमरावती विभागाची जर गोष्ट केली मित्रांनो तर तब्बल 2180 संस्था या ठिकाणी होत आहे. 2180. आणि याच्यापैकी ज्या संस्थांनी जागा दिल्या तर त्या जागा दिलेल्या संस्थांची संख्या अत्यंत कमी आहे, हे लक्षात घ्या. पहिल्या टप्प्यात सहभागी संस्थांची संख्या बघा, अमरावती जिल्ह्यातून आहे 51, कॉलम नंबर 8 बघा. अकोल्यामधून 33 आहे, बुलढाण्यामधून 46 आहे, वाशिममधून 19 आहे, यवतमाळमधून 56 आहे. तर अशा पहिल्या टप्प्यात सहभागी संस्थांची संख्या एकूण 205 आहे, हे आपण लक्षात घेऊया. तर आता बघा, बाकीची जी टोटल आहे त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपल्याला काय मिळत आहे सांगा, डॅश मिळत आहे. समजून घ्या. शिक्षणाधिकारी स्तरावर बिंदू नामावली तपासलेल्या संख्यांची संख्या इथे कोणतीही दिलेली नाही आहे. शिक्षणाधिकारी स्तरावर बिंदू नामावली तपासणीसाठी प्राप्त झालेल्या संस्थांची संख्या, तपासणी सुरू असलेल्या तर अशाही नाही दिलेल्या आहे. सहाय्यक आयुक्त मावक स्तरावर बिंदू नामावली तपासणी पूर्ण झालेल्या संस्थांची संख्या कॉलम 11 मध्ये बघा, तुम्हाला दिसत नाही आहे. नंतर सहाय्यक आयुक्त मावक बिंदू नामावली तपासणीसाठी प्राप्त झालेल्या संस्थांची संख्या, तर ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसत नाही आहे. सहाय्यक आयुक्त मावक स्तरावर बिंदू नामावली तपासणी पूर्ण झालेल्या संस्थातील रिक्त पदांची संख्या 13 कॉलममध्ये सुद्धा संख्या नाही. पवित्र पोर्टलवर फेज 2 साठी रोस्टर केलेल्या संस्था, तर आता बघा ह्या संस्था अजिबात पवित्र पोर्टलवर आपल्या जागा अपलोड करण्यासाठी इंटरेस्टेड नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. म्हणजे एकट्या अमरावती विभागात जर समजा 2180 संस्था असतील तर आपले जेवढे काही 6 प्रशासकीय विभाग, तर त्याच्यामध्ये असं गृहीत धरूया की ॲव्हरेज जर काढतो म्हटलं तर 12 ते 13 हजार निव्वळ संस्था आहे. म्हणजे कल्पना करा, जर समजा ह्या संस्थांनी त्यांच्याकडे जेवढ्या रिक्त जागा आहे त्या सर्वच्या सर्व म्हणजे प्रत्येक जागा जर अपलोड केली तर किमान नुसत्या संस्थांच्या जागाच म्हणजे 15,000 प्लस जाईल, एवढ्या जागा आपल्या पोर्टलला येतील. त्यासाठी या संस्थाकडे आपल्याला अर्ज, विनंती, मनधरणी करावी लागेल आणि ह्या सर्व जागा त्या ठिकाणी आपल्याला पोर्टलला आणाव्या लागेल. त्यासाठी आपले अभियोग्यताधारक बंधू भगीरथ प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या. चला मित्रांनो, लगेचच पहा इथे आपण थर्ड टेट नियोजित आहे. तुम्हाला माहीत असेल नसेल, वेळेवर अभ्यास होत नसतो. त्याच्यासाठी तुम्हाला थर्ड टेटसाठी आतापासूनच तयारी करावी लागेल. कंत्राटी शिक्षक भरती रद्द झालेली आहे आणि जे कंत्राटी म्हणून रुजू आहे त्यांना आता यानंतर कंटिन्यू करणार नाही आहे. त्याच्यामुळे थर्ड टेटचं वारं 100% वाढणार आहे. म्हणजे लगेच व्हायची तर काही दिवस लेट होईल, कालावधीच्या बाबतीमध्ये प्लस मायनस होईल, पण थर्ड टेट होणार म्हणजे होणारच. त्यासाठी आपण प्रत्येकाला बॅच जॉईन करता यावी यासाठी फक्त 999 रुपयामध्ये थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 2.0 ही आपण बॅच लॉन्च केलेली आहे. त्या बॅचला प्रवेश देणे सुरू आहे. 95% प्लस तुम्हाला ऑफ मिळत आहे. ह्या बॅचमधून तुम्हाला सर्व टेस्ट सिरीज, डेली टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज, घटक वाईज टेस्ट सिरीज, संपूर्ण नोट्स, PDFs, ई-बुक्स ह्या सगळ्या त्या बॅचमध्ये मोफत मिळणार आहे. 2022मध्ये 1027 प्लस विद्यार्थ्यांची आपल्या क्लासमधून निवड आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲपच्या लिंकवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.